नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 10वी आणि 12वी साठी 17 नंबर फॉर्मची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। फॉर्मची तारीख काय असेल किंवा महत्त्वाची माहिती म्हणजेच सूचना काय आहेत या सर्व डिटेल्स आपण पाहणार आहोत। या जर तुम्ही सूचना पाहिल्या नाहीत तर कदाचित तुमचा या वर्षाचा फॉर्म हा रद्द होऊ शकतो। लक्षात घ्या, हे जे प्रकटन आहे हे खूप महत्त्वाचं आहे। यामध्ये बारीक सूचना आहेत त्या तुम्हाला पाळाव्या लागणार आहेत। तर महत्त्वाचं म्हणजे जे विद्यार्थी 10वी आणि 12वी साठी 17 नंबर फॉर्म भरू इच्छिता त्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे की 1 ऑगस्ट 2025 पासून फॉर्मची तारीख ही सुरू होणार आहे आणि 31 ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म हा फिलअप करू शकता। तुमच्याकडे अजून 1 महिना आहे। 1 महिना तुमच्याकडे आहे। या एका महिन्यामध्ये तुमच्याकडे जे डॉक्युमेंट नसतील ते सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि एकदम पूर्वतयारीने तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे। त्यानंतर महत्त्वाची सूचना या ठिकाणी आहे की तुम्ही हा फॉर्म कुठेही ऑफलाईन पद्धतीने भरू नका किंवा तुम्हाला फसवेगिरी त्या ठिकाणी होऊ शकते, कारण हा फॉर्म तुम्हाला कुठेही ऑफलाईन पद्धतीने भरला जाणार नाही। हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजला म्हणजेच की ज्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात फॉर्म भरणार आहात त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर जायचं आहे आणि तिथून तुम्हाला सर्व तपशील जाणून घ्यायचा आहे, जसं की विषय, योजना, माध्यम, शाखा, स्ट्रीम किंवा सांकेतिक क्रमांक ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी जाणून घ्यायचे आहे। फीज किती लागेल हे महत्त्वाचं आहे। लक्षात घ्या, फीज किती लागेल हे तुम्हाला त्या कॉलेजला आणि शाळेत जाऊन तुम्हाला इन्क्वायरी करायची आहे। त्यानंतरच तिथे जेव्हा कन्फर्म होईल की बाबा आम्ही फॉर्म तुमचा घेऊ, आम्ही तुमचा फॉर्म हा घेऊ असं जेव्हा कन्फर्म होईल तेव्हाच तुम्ही हा फॉर्म फिलअप करायचा आहे। तुम्हाला जर फॉर्म फिलअप करता आला नाही तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर जाऊन व्हॉट्सअप जॉईन करू शकता। मी तुमचा जो फॉर्म आहे तो पूर्णपणे फिलअप करून देणार आहे। त्यानंतर महत्त्वाची सूचना की तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला स्टुडंट कॉर्नरवरती सूचना येतील, त्या सूचना तुम्हाला वाचायच्या आहे। त्यानंतरच तुम्हाला फॉर्म फिलअप करायला सुरुवात करायची आहे। ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरू शकता। www.mahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म हा फिलअप करू शकता। त्यानंतर महत्त्वाचं आहे, विद्यार्थ्याने अर्ज भरण्याकरिता शाळा सोडल्याचा मूळ दाखला नसल्यास द्वितीय प्रत म्हणजेच की तुमच्याकडे शाळेचा जो दाखला आहे तो ओरिजिनल पाहिजे। जर तुमच्याकडे ओरिजिनल दाखला नसेल तर तुम्हाला द्वितीय प्रत ही जोडावी लागेल आणि त्यासोबत तुम्हाला प्रतिज्ञापत्र स्टॅम्पसोबत जोडावं लागणार आहे। आणि त्यानंतर आधार कार्ड आणि स्वतःचा पासपोर्ट फोटो तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे। ऑनलाईन हा तुम्हाला पासपोर्ट फोटो आणि हे सर्व जे डॉक्युमेंट्स आहे हे तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये अपलोड करावे लागणार आहे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला PDF फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहे। त्यानंतर अजून महत्त्वाच्या सूचना ज्या आहेत त्या पाहू। तर महत्त्वाचं म्हणजे अर्जदाराला फीज किती भरावी लागेल, तर तुम्हाला फीज जी आहे ती 10वी साठी 1100 रुपये प्लस प्रोसेसिंग फी 100 रुपये आणि 12वी साठी सुद्धा 1100 रुपये आणि प्रोसेसिंग फी ही 100 रुपये। जर तुम्हाला फॉर्म भरण्यास लेट झाला तर तुम्हाला 100 रुपये हा विलंब शुल्क लागणार आहे, लक्षात असू द्या। तुम्ही जेव्हा फॉर्म भरणार, फॉर्म भरल्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंट आणि तुम्ही पेमेंट केलेलं त्याची प्रिंट ती तुम्हाला जेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये जाणार डॉक्युमेंट सबमिट करताना ह्या दोन्ही पावत्या तुम्हाला त्या ठिकाणी जोडाव्या लागणार आहे। 7 नंबरचा मुद्दा आहे की तुम्ही सर्व डॉक्युमेंट्स प्लस फीज पावती प्लस तुमचा फॉर्म हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला कॉलेजमध्ये किंवा कनिष्ठ महाविद्यालयात तुम्हाला द्यायचे आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला पेमेंट कशा पद्धतीने करायचं आहे, तर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग याद्वारे पेमेंट हे करू शकता। त्यानंतर 10वी साठी आणि 12वी साठी महत्त्वाच्या सूचना आहेत की माध्यमिक शालांत प्रमाणपत्र 10वी परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या खाजगी विद्यार्थ्यांची नावनोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार असून नावनोंदणी करताना विद्यार्थ्याच्या सध्याच्या पत्त्यातील करंट ॲड्रेस, जिल्हा, तालुका व त्याने निवडलेल्या माध्यमानुसार त्यास
एक यादी येईल, जसं की तुमच्या नियरबाय जे कॉलेजेस आहेत किंवा शाळा आहेत त्या तुम्हाला त्या लिस्टमध्ये दिसतील. त्यापैकी तुम्हाला एका कॉलेजचं नाव हे सिलेक्ट करायचं आहे आणि ते कन्फर्म करायचं आहे. त्यानंतर 12वीसाठी सुद्धा सेम या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामध्ये आवेदनपत्र, त्याच्यानंतर अंतर्गत मूल्यमापन, म्हणजेच की जे तुम्हाला 20 मार्क मिळतात ना 10वीमध्ये कॉलेजकडून किंवा शाळेकडून, ते तुम्हाला त्या ठिकाणी जाणून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रात्यक्षिक तोंडी पेपर जे असतात ते सुद्धा तुम्हाला ते 12वीच्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये तुमच्याकडून करून घेण्यात येईल. त्याच्यानंतर श्रेणी विषय संदर्भातील कामकाज, अनुषंगिक मूल्यमापन तसेच पुढील कारवाई करायची आहे. त्याच्यानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UDIDचं जे कार्ड आहे किंवा जो सर्टिफिकेट आहे तो त्यांना लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर 10वीसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला मिनिमम 5वी आणि किंवा 8वी पास असणं गरजेचं आहे. 10वीसाठी तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर. आणि 12वीसाठी असं स्पष्ट केलेलं नाही, मात्र 12वीसाठी मी तुम्हाला सांगतो, 12वीसाठी तुम्हाला तुमचं 10वीचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट आणि तुमचा LC हे लागणार आहे 12वीसाठी. आणि 1 वर्षाचा गॅपसुद्धा तुम्हाला लागणार आहे. तुमचा अर्ज जर कन्फर्म झाला तर तुम्हाला एन्व्हायरमेंट सर्टिफिकेट जनरेट होणार आहे, म्हणजेच की तुम्ही या फॉर्मसाठी एलिजिबल असणार आहेत. तर अशा पद्धतीने ही सर्व डिटेल्स होती. तुम्हाला जर फॉर्म माझ्याकडून फिलअप करून घ्यायचा असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जायचं आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरती जायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे आणि मला तुम्ही मेसेज करू शकता की मला 17 नंबरचा फॉर्म 10वी किंवा 12वीसाठी भरायचा आहे. आपण तुम्हाला सर्व फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरून देण्याचा प्रयत्न करू. तर एवढंच होतं व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलं?